नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? खूप दिवस गायब आहे. कारण काय झालं, वडिलांची तब्येत जरा खूपच खालावली होती. डॉक्टरनी वेगळ्या वेगळ्या टेस्ट सांगितल्या होत्या आणि एक विचित्र टेस्ट होती ज्याची फार मनात भीती होती. पण देवाच्या कृपेने सर्व टेस्ट नॉर्मल निघाल्या आणि असे इतकं भयानक टेन्शन आलं होतं ना की मी पटकन मुंबईला गेले, डॉक्टरांशी बोलले. पण सगळ्या टेस्ट ओके आल्यामुळे म्हटलं, बापरे स्वामी, आता ह्या संकटातनं तुम्हीच आमचं रक्षण करू शकता. डायरेक्ट रिपोर्ट्स आल्यानंतर गिरगावच्या मठात धावले. स्वामींशिवाय ना खरा आधार कोणाचाच वाटत नाही. स्वामींचं मठ आहे जिथे इतकी मानसिक शांती मिळते. आणि शुक्रवारचा दिवस होता. स्वामींना मनोमानी खूप कृतज्ञता व्यक्त केली. कसं असतं, आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी, सासू सासरे, आई वडील ह्यांच्या आरोग्य तब्येत चांगली राहिली ना तर खरंच आपल्या संसारातही आपल्याला सुख लागतं. पण समजा काही कमी जास्ती झालं तर स्वामीच शेवटी सांभाळून घेतात. सो अशा पद्धतीने मुंबईला जाऊन योगच होता म्हणा, स्वामींचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मला परत पुण्याला यायचं होतं कारण मला थोडंसं काम होतं. त्याच्यामुळे मस्त तयार झाले. लखनवी सुंदर पिस्ता कलरची साडी मी ही नेसली आहे. ही मी कलकत्त्याहून मागवली आणि इतका सुंदर त्या साडीचा लूक येत होता. खरं सांगू का, साडी नेसायची इतकी घाई असते की फॉलसुद्धा लावला नाही मैत्रिणींनो, तशीच साडी नेसली. आणि इतकं दिवसभर मी सकाळी 7ला पुण्याला निघाले, संध्याकाळी यायला 8 वाजले. एवढा भयानक उन्हाळा होता, पण इतकं हलकी फुलकी सुरेख साडी. आणि काय सांगू तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी बायका येऊन मला सांगत होत्या, तुमची साडी खूप सुंदर आहे, रंग खूप फ्रेश आहे. अगदी मी डॉक्टरकडे गेले होते, त्या डॉक्टर मॅडमसुद्धा म्हणाल्या, युअर साडी सो ब्युटिफुल, किती सुंदर फ्रेश कलर आहे. म्हटलं असू देव, आता काय. पण मजा येते जेव्हा आपण असं छान राहतो, व्यवस्थित राहतो, ते आपल्यालाही फ्रेश वाटतं, दुसऱ्यालाही आपल्याला बघताना आनंद होतो आणि मजा येते. सो असा एक हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे. फिल्मोराच्या सॉफ्टवेअरला माझा प्रॉब्लेम आलेला आहे, टेक्निशियन त्याच्यावर काम चाललेलं आहे. भरपूर व्हिडिओ शूट करून ठेवलेत, फक्त एडिट करायचे राहिले आहेत. तर ते लवकरात लवकर एडिट झाले की व्हिडिओज येतील. जी लोक माझे शॉर्ट्स बघतायत त्यांनी लाँग व्हिडिओज नक्की बघा, त्यात तर खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल. बरं, पुण्यात गेलं तर मस्तानी तर खायलाच पाहिजे. सगळीकडे मँगो फेस्टिवल चालू आहे. सो मेरिडियन हा FC रोडचा माझा फेवरेट स्पॉट आहे. इतके सुंदर वेगळे वेगळे मस्तानी, मँगो मस्तानीचे प्रकार होते तिथे. मँगो बाऊल होता. सो मी म्हटलं, आज ठरवलंच होतं या ट्रिपची सांगता मस्तानीनी करायची. सो मेरिडियन